अलीकडे शेळीपालन या व्यवसायाला बरंच महत्त्व आलं असून हा एक स्वतंत्र व्यवसाय झाला आहे। अगदी अल्प गुंतवणुकीत हा व्यवसाय करता येतो। शिवाय शासनही या व्यवसायाला आर्थिक सहाय्य देत आहे। मांसोत्पादनाबरोबरच काही ठराविक जातीच्या शेळ्या दर दिवशी सरासरी 2 ते 2.5 लिटर दूध देतात। हा व्यवसाय अधिकाधिक लोकप्रिय होत आहे। शेळीपालन हा आता आपला सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय। वास्तविक शेळीपालन हा ग्रामीण भागातला तसा पारंपरिक व्यवसाय, मात्र दुग्ध व्यवसायाची पिछेहाट होत असताना शेळीपालन नव्यानं समोर येते। त्याचबरोबर शहरी भागातलाही खूप मोठा तरुण वर्ग की जो भांडवलदार आहे, ज्यांची वडिलोपार्जित जमीन ग्रामीण भागात आहे, असा वर्गही शेळीपालनाकडे वळू पाहत आहे। आधुनिक शेळीपालनाकडे आजचा तरुण वर्ग वळत आहे खरा, पण योग्य प्रशिक्षणाचा अभाव आणि चुकीच्या मार्गाने हे शेळीपालन केल्याने त्यांना या व्यवसायात तोटा सहन करावा लागत आहे। सर्वसामान्य शेतकऱ्यांची अशी फसगत होऊ नये यासाठी आपण शाश्वत शेळीपालन केलं पाहिजे। या तरुण वर्गाकडनं जी चूक होते आहे ती म्हणजे YouTube असेल, फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, अशा ज्या प्रचार माध्यम किंवा प्रसार माध्यमातून ही मुलं शेळीपालनाचा अभ्यास करतात, काहीतरी वाचन करतात आणि चुकीच्या दिशेनं शेळीपालन आज येऊन पोहोचलेलं आहे। उदाहरण म्हणून सांगायचं झालं तर आधुनिक शेळीपालन, शास्त्रोक्त शेळीपालन, बंदिस्त शेळीपालन अशा मथळ्याखालचे खूपसे प्रशिक्षण वर्ग किंवा असे प्रशिक्षण वर्ग घेऊन प्रशिक्षित झालेले जे तरुण आहेत, त्यांचा जो शेळीपालनाकडे वळण्याचा कल आहे आणि ज्या चुका त्यांच्याकडे घडल्यामुळे जी हानी त्यांच्या व्यवसायात झालेली आहे, ही हानी सर्वसामान्य शेतकऱ्याची होऊ नये किंवा सर्वसामान्य शेतकऱ्याला याची झळ पोहोचू नये। शेळीपालन करायचं ते आधुनिक करायचं का, निश्चितपणे करायचं, शास्त्रोक्त करायचं का, निश्चितपणे करायचं, मात्र हे सर्व करत असताना याच्यापासून आपल्याला निश्चित नफा झाला पाहिजे आणि म्हणून हे शाश्वत शेळीपालन कसं करता येईल याचं आपण आज थोडक्यात माहिती घेणार आहोत। ज्या शेतकऱ्याला किंवा शेतमजुराला पैसे गुंतवून गाय किंवा म्हैस खरेदी करणं परवडत नाही, अशा लोकांना करता येणारा सर्वात सोपा कमी भांडवलाचा व्यवसाय म्हणजे शेळीपालन। म्हणूनच शेळीला गरिबाची गाय असं म्हणतात। गायीप्रमाणेच शेळीपासूनही दुग्धोत्पादन करता येतं। मित्रांनो, जे काही चुकीचे विचार या शेळीपालनात येत आहेत त्याच्यामध्ये पहिला येणारा विचार म्हणजे शेळ्यांसाठी गोठा। आधुनिकतेच्या नावाखाली 50-50 लाख रुपये खर्च करून आज शेळीपालक शेळ्यांसाठी गोठा बांधत आहे। खरं तर ही फार मोठी चुकीची गोष्ट तो करत आहे, कारण शेळी हे निसर्गानं आपल्याला दिलेलं असं वरदान आहे की ज्याला गोठाही लागत नाही, कुठला विशेष चाराही लागत नाही, फारशी कुठलीही काळजी घेण्याची गरज लागत नाही। अगदी आमच्या इंग्रजीत सांगतात की द ॲनिमल विदाउट फूड अँड विदाउट शेल्टर, की ज्याची काहीच काळजी घ्यायची नाही असा हा प्राणी, आणि म्हणून ज्याला गांधीजींनी गरिबाची गाय म्हटलंय, की ज्याला काहीही द्यावं लागत नाही, काहीही न देता 2 पैसे तो गरिबाला देतो, असं हे शेळीपालन। आणि म्हणून शाश्वत शेळीपालन कसं करायचं हे आपल्याला थोडक्यात बघायचं। शेळ्यांमध्ये जमनापारी, सिरोही, उस्मानाबादी, बेरारी, संगमनेरी, बोयर, कोकण कन्याळ यासारख्या विविध जाती आहेत। काही मांसासाठी योग्य आहेत तर काही दुधासाठी उत्तम आहेत। आपण मात्र शेळ्यांची निवड करताना स्थानिक जातींचीच निवड करावी।
मग यात कोणते कोणते गोष्टी बघायच्यात आपल्याला, तर पहिली म्हणजे जी तुम्ही लोक चूक करताय ती म्हणजे जनावरांची निवड. कुठल्या तरी जाहिराती आणि लाखोचे हिशोब पाहून तुम्ही चुकीच्या जनावरांची निवड करता. बाहेरच्या राज्यातले किंवा परदेशातलेही जनावरं आपल्याकडे येतात आणि त्यामुळे होतं काय मित्रांनो, की आपल्या ज्या स्थानिक जाती आहेत, ज्या हजारो वर्षाच्या प्रक्रियेतनं आपल्याकडे स्थिरावलेल्या आहे, ज्यांना कुठलेही रोग होत नाही, ज्यांना कुठलाही डॉक्टर लागत नाही, अशा शेळ्यांना आता जनावरांचा डॉक्टर लागू लागलाय. नवीन नवीन आजार नवीन नवीन जातींबरोबर येऊ लागलेत आणि यामुळे शेळी व्यवसायाची विपरीत हानी होती आहे. ही हानी आपल्याला कशी टाळता येईल, तर मित्रांनो पहिली एक गोष्ट करायची, शेळ्या निवडताना आपण स्थानिक जातींचाच वापर करायचा. मग महाराष्ट्रातल्या स्थानिक जाती कोणत्या कोणत्या आहेत, जर आपण पश्चिम महाराष्ट्राचं उदाहरण घेतलं तर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा इथे बहुतेक सगळ्या जिल्ह्यांमध्ये आपली उस्मानाबादी शेळी आपण पाळली पाहिजे. विदर्भामध्ये जी आहे ती बेरारी शेळी पाळली पाहिजे. कोकणामध्ये कोकण कन्याळ शेळी पाळली पाहिजे आणि नाशिक, पुणे आणि अहमदनगर या 3 जिल्ह्यांमध्ये संगमनेरी जातीची शेळी पाळली पाहिजे. त्या त्या विभागातील स्थानिक जाती या त्यांच्या शारीरिक रचनेच्या वैशिष्ट्यपूर्ण ठेवणीमुळे त्या भागातील प्रतिकूल परिस्थितीत जगण्यासाठी सक्षम असतात. या प्रत्येक जातीचं वैशिष्ट्य जर बघितलं तर पश्चिम महाराष्ट्राची जी उस्मानाबादी आपण सांगितलेली आहे ती लांबवर चरायला जाऊ शकते. हिचे पाय जास्त उंच आणि काटक असल्यामुळे ही लांबपर्यंत चरायला जाऊ शकते, वरती डोंगरावरती चढू शकते आणि सगळ्यात जास्त महत्वाचं म्हणजे अत्यंत कमी चाऱ्यात कमी पाण्यात ही शेळी तग धरू शकते. म्हणजे जिथे जिथे दुष्काळ सदृश परिस्थिती आहे तिथे उस्मानाबादीला पर्याय नाही. म्हणून कुठल्या तरी नव्या जाती आणून आपलं हे जे महाराष्ट्रातलं काळं सोनं आहे उस्मानाबादी हे आपण खराब करायला नको. दुसरी जी मी सांगितली तुम्हाला नाशिक, पुणे आणि अहमदनगरसाठी ही संगमनेरी जात सांगितलेली, काळ्या पांढऱ्या, तांबड्या पांढऱ्या आणि पांढऱ्या रंगाच्या या शेळ्या दूध आणि मटण यासाठी चांगल्या आणि जिथे थोडंफार बागायती क्षेत्र आहे या भागासाठी अत्यंत उत्तम ही संगमनेरी जात आहे. विदर्भाचा जर विचार केला तर तिथलं तापमान जे आहे किंवा तिथली जी आहार सुविधा आहे तर यासाठी तग धरणारी बेरारी नावाची जात आहे. आणि कोकणाचा जो दलदलीचा प्रदेश आहे की जिथं खूर होते, शेळ्यांना खूर होऊ नये असे गुण असणारी कोकण कन्याळ ही जात आहे. म्हणून त्या प्रभागात ज्या ज्या जाती स्थिरावलेल्या आहेत या जातीची आपण जर निवड केली तर शेळ्यांचा औषधोपचार, लसीकरण, जंत निर्मूलन यावरती जो प्रचंड खर्च आज होतो आहे किंवा वेळेवर तुम्हाला लसीकरण मिळत नाही, वेळेवर कुठले औषधं मिळत नाही, वेळेवर जनावरांचे डॉक्टर मिळत नाही आणि गोठेच्या गोठे बसलेले आम्ही पाहिलेत, तर ह्या चुका आपण करू नका. स्थानिक जाती निवडण्याचा पहिली जी गोष्ट आहे ही आपण ध्यानात घ्या. शेळी ही मुळातच झाडपाला खाऊन भूक भागवणारी, मोकळ्या नैसर्गिक वातावरणात वाढणारी आहे. तेव्हा शेळी पालन करताना मुद्दामून सुपीक जमीन शेळीच्या चाऱ्यासाठी न वापरता शेताच्या बांधावर झाडं लावा आणि निसर्गातला झाडपाला तिला खाऊ घाला. त्यामुळे चारा व्यवस्थापनावरचा खर्च कमी करता येईल. दुसरी जे आहे शेळ्यांचा आहार. मित्रांनो निसर्गानं शेळीला अशी ताकद दिलेली आहे की जी दोन्ही पाय वर करून जवळजवळ 4 ते 5 फुटापर्यंतचा चारा तोंडानं ओरबडून खाते. एवढंच नाही तर तिची जीभ आणि ओठ याची रचना अशी केलेली आहे की अगदी बाबळीच्या काठ्यातनं सुद्धा ती नुसता पाला वेचून खाते, तिला कुठलीही जखम होत नाही. मी या तिच्या नैसर्गिक प्रवृत्तीचा आपण फायदा करून घ्यायचा की तिला आपला शेतामध्ये मका लावलाय, शेतामध्ये घास लावलाय, माझा घरचा चारा आहे हे सगळं सांगून आपण चांगली जमीन चाऱ्याखाली आणून शेळ्या पाळायच्यात हा विचार मित्रांनो आपण केला पाहिजे. आज आपण अशा वळणावर येऊन बसलेलो आहोत की आपल्याला दुसऱ्या हरित क्रांतीची गरज भासते आहे. जर दुसरी हरित क्रांती करायची असेल तर चांगली जी जमीन आहे ती जर आम्ही शेळ्याच्या चाऱ्याखाली वाया घालायला लागलो तर ही एक आपण नैसर्गिकदृष्ट्या किंवा पर्यावरणाला घातक गोष्ट करतो आहोत. म्हणून शेळ्यांसाठी चाऱ्याखाली जमीन अजिबात सोडू नका. शेळ्यांना ज्यांना अगदी बंदिस्त शेळी पालनच करायचं आहे त्यांनी काय करायचं तर शेताचे जे बांध आहेत तिथं तुम्ही शेवरीसारखा चारा असेल, हदग्यासारखा चारा असेल, दुहेरी देशाची झाडं म्हणतो आपण की शेवगा आहे, हदगा आहे की ज्यांच्या शेंगा तुम्हाला चालतील, फुलं तुम्हाला चालतील, पाला शेळ्या खातील अशी झाडं लावा. ऊस ज्यांच्याकडे आहे त्यांनी ऊसाच्या प्रत्येक बांधावर शेवऱ्या लावा, सुबाबूळ लावा आणि त्यांचा झाडपाला शेळ्यांना द्या. मित्रांनो शेळीला निसर्गानं जी ताकद दिली, शेळी ही प्रथिनयुक्त चाऱ्यावरती म्हणजेच झाडपाल्यावरती 70 ते 80% आपलं पोट भरते. शेळी चरायला जरी सोडली तर ही प्रथिनयुक्त चाराच निवडते, ती एक दल चारा निवडणार नाही. आणि म्हणून शेळीला जे हवंय ते तिला शोधू द्या, तिला खाऊ द्या.
आणि अशा पद्धतीने तुम्ही शेळी पाळली की आपोआप तिला व्यायाम घडेल. तिने उंच उड्या मारून जेवढं ती करडू खाईल तेवढी त्याची उंची लांबी शरीराची वाढेल, चारा चांगला पचेल आणि उत्तम प्रतीचं मटण तयार होईल. बंदिस्त शेळी पालनात वजन वाढते का? निश्चितपणे वाढते, पण ते वजन जे वाढते ते चरबीचं वजन वाढते, मटणाचं नाही. आणि म्हणून चुकीच्या दिशेनं आपण शेळीपालन जे घेऊन चाललोय तिथं कुठेतरी आपण पूर्णविराम देऊन आपल्याला शाश्वत शेळीपालनाकडे वळलं. शेळ्यांना आहार देताना तंतुमय पदार्थांचा वापर करा. करडांना सुरुवातीपासून गहू, मका याची सवय लावली तर आहारावरचा खर्च आपल्याला कमी करता येईल. दुसरी गोष्ट जी करायची आपल्याला आहारावरचा खर्च कमी करायची, तर तुमच्या शेतामध्ये जो काही दुय्यम घटक असेल, मग सोयाबीनचा भूस असेल, हरभऱ्याचा भूस असेल, तुरीचा भूस असेल, उडीद असेल, मूग असेल, कुठलाही तुम्ही जे काही एकदा द्विदल धान्य करता त्याचा कसलाही भूस असेल, तो हा भूस वर्षभराचा सगळा साठवून ठेवा. शेळ्यांना 60% नुसत्या भुसावर सुद्धा राहू शकतात. शेळ्यांना हिरव्या चाऱ्याची फारशी गरज नाही. हिरवा चारा म्हणून तुम्हाला जे द्यायचं आहे त्यात झाडपाल्याचाच प्राधान्यानं वापर करा. आणि मग जर तुम्हाला तेही देणं शक्य नसेल तर मग जे काही मका आहे, घास आहे किंवा मुरघासाकडे काही लोक वळले तर अशा ठिकाणी आपण शेळ्यांना असा हिरवा चारा नक्की द्या. मित्रांनो, आणखीन एक दुसरी गोष्ट चाऱ्याच्या बाबतीत शेळ्यांकडे येते ती म्हणजे आम्ही हायड्रोपोनिक्स केलंय. खूप शेतकरी अभिमानानं सांगतात. मित्रांनो, हायड्रोपोनिक्स शेळ्यांना देणं ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. शेळीची जी उपजत आहार पद्धती आहे किंवा तिला जे आहार आवडतो ज्याच्यामध्ये 60% आसपास पाण्याचं प्रमाण आहे, 70 ते 80% पाणी असलेला चारा तुम्ही जर का शेळ्यांना दिला तर तिला जुलाव लागतील, हिरवी हगवण होईल, लेंडी तिची पातळ होऊन जाईल. म्हणून हायड्रोपोनिक्सचा वापर शेळ्यांना करायचा तो औषधासारखा करा, टॉनिक म्हणून करा. जसं आपण माणसामध्ये गव्हांकूर खातो तसा हायड्रोपोनिक्सचा वापर करा. अन्यथा आपण काय करतोय की हायड्रोपोनिक्सच्या नावाखाली परत शेळीला आपण माणसाचे किंवा मानवाचे प्रतिस्पर्धी बनवत आहोत. मित्रांनो, अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीने जर आपण हायड्रोपोनिक्सवर शेळ्या पाळायला लागलो तर निश्चितच आपला धंदा तोट्यात जाईल. ही गोष्ट आपण प्रामुख्याने लक्षात घेतली पाहिजे. आता आहारामध्ये जर तुम्हाला सांगितलं की त्याला पशुखाद्य द्या, बरेच वेळ शेतकरी सांगतात हे आहार तो आहार किंवा काही कंपन्यांचे पशु आहार आलेले आहेत. मित्रांनो, असं काहीही देण्याची शेळीला गरज नाही. करडाला जर तुम्ही लहानपणापासून सुरू केलं, मुठमुठ गहू टाकला, उंजळ उंजळ मका टाकले, हळूहळू असं वाढवत नेलं तर 300 ग्रॅम नुसती मका आणि गहू नुसत्या गव्हावरती शेळी तग धरू शकते. शेळ्यांना जी पेंड वापरायची आहे, शेंगदाणा पेंड वापरताना काळजी घ्या. शेंगदाणा पेंडवरती हिरवं काही बुरशी आलेली नाही ना याची काळजी घ्या आणि अशा रीतीनं आहारावरचा खर्च कमी करा. शेंगदाणा पेंडाऐवजी जर तुम्ही भिजवून आपली ज्याला आम्ही कॉटन सीड केक म्हणतो किंवा कपाशीची जी सरकी पेंड आपण ज्याला म्हणतो, तर अशी सरकी पेंड जर आपण खाऊ घातली तर जास्त आपल्याला फायदेशीर ठरते. त्याचबरोबर सोयाबीन काही शेतकरी खाऊ घालतात, तर सोयाबीन खाऊ घालताना मित्रांनो सोयाबीन भाजून खाऊ घाला. आपल्याकडच्या पडीक जमिनीवर जंगली झाडं लावली तर आपला परिसर हिरवागार होईल. शिवाय शेळ्यांच्या हिरव्या चाऱ्याची गरज भागेल असा दुहेरी फायदा यातून होईल. असंतुलित आणि अनियमित व्यवस्थापन हे जनावरांना होणाऱ्या रोगांचं महत्त्वाचं कारण आहे. त्यामुळे योग्य व्यवस्थापन हे जनावरांचे रोग टाळण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. व्यवस्थापनामध्ये मुख्यतः शेळीघर स्वच्छता, खाद्य प्रजनन, करडांची काळजी आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लसीकरण करणं हे होय. आता दुसरा जो घटक आहे की आरोग्याचं व्यवस्थापन. मित्रांनो, स्थानिक जातीमधल्या ज्या शेळ्या आहेत त्यांना खरं तर आरोग्याची फारशी काळजी घ्यावी लागत नव्हती. वर्षातनं 3 वेळा तुम्ही जंत निर्मूलन केलं आणि आंत्रविषार आणि पीपीआर या 2 लसी प्रामुख्याने दिल्या. महत्वाच्या या 2 लसी आहे, आंत्रविषार आणि पीपीआर. हट्टानं किंवा आग्रहपूर्वक ह्या लसी आपल्या डॉक्टरकडनं आपण देऊन घ्यायच्या आहेत. पीपीआरची लस 3 वर्षातनं एकदा आणि आंत्रविषारची लस दरवर्षी. या लसीकरण जो कार्यक्रम आहे त्यातनं आपण आपल्या पशुवैद्यकाच्या सल्ल्याने हे लसीकरण कंपल्सरी करायचं आहे.
दुसरं आहे जे गोचिड आणि पिसवांचं निर्मूलन. बाह्य परोपजीवी ज्याला म्हणतो आपण, की छोटी करडं असतील, त्यांच्या अंगावर पिसवा असतील, तर त्यांना ज्या पिसवानाशक औषध आहेत त्याच्या पाण्यामध्ये बुडवून आपण काढलं पाहिजे. शेळ्यांच्या अंगावरती ते पिसवानाशक औषध फवारलं पाहिजे. गोचिडांचं निर्मूलन केलं पाहिजे, म्हणजे आपल्या शेळीपासून आपल्याला जास्तीत जास्त वजन मिळू शकतं. तिसरा जो आहे तो जंत निर्मूलन. जंत निर्मूलन करताना जो आहे की जंताचं औषध आपण दर 3 महिन्यांना शेळीला दिलंच पाहिजे. जेव्हा जेव्हा ऋतू बदलतोय त्यावेळी जंत निर्मूलन औषध आपण शेळीला दिलं पाहिजे. जर जंतू निर्मूलन आणि बाह्य परोपजीवींचा बंदोबस्त केला तर शेळीचं वजन जवळजवळ 20 ते 30% तुम्हाला जास्त मिळेल. कारण हे जे रक्त शोषणारी किडा जंत आहेत त्याच्यामुळे शेळींचा वजन वाढीचा वरती घट होते आणि म्हणून जंत निर्मूलन आणि बाह्य परोपजीवींचा बंदोबस्त केला की तिचं आपोआप 20-30% वजन तुम्हाला जास्त मिळतं. त्याचबरोबर शेळीची त्वचाही तुकतुकीत राहते. दिसायला शेळी जास्त नसते, म्हणजे बाजारात जरी शेळी तुम्ही विकायला नेलीत तरी चांगली किंमत तुमच्या शेळीला येईल. अशी आपण आरोग्याची काळजी घ्यायची आहे. स्थानिक मांसाची गरज भागवण्यासाठी आपल्याला व्यवसाय करायचा असेल तर त्यांच्या व्यवस्थापनावरचा खर्च कमी केला पाहिजे. तरच अशा बकऱ्या, शेळ्या कमी भावात विकणं आपल्याला परवडेल. आणि आता महत्वाचं म्हणजे विपणन व्यवस्थापन किंवा विक्रीचे व्यवस्थापन. मित्रांनो, ज्या ज्या यशोगाथा तुम्ही वाचताय त्या त्या यशोगाथामध्ये जर तुम्ही बारकाईनं बघितलं तर त्या शेतकऱ्यानं लाखो रुपये कमवलेत. हे फक्त बेण्यासाठी किंवा पैदाशीसाठी बोकड देऊन कमवले किंवा ईदसाठी बोकड तयार करून त्याने विक्रेत्यांनी अशा रीतीनं पैसे मिळाले. मित्रांनो, हे शाश्वत शेळीपालन याला म्हणत नाही. तुम्हाला आम्हाला जे शेळीपालन करायचे ते आम्हाला शेळ्या पाळायचे, करडं तयार करायची आणि आमची स्थानिक मटणाची गरज, तशीच ईदची गरज. स्थानिक मटणाची जर गरज बघितली तर आपल्याला 20 किलोच्या आसपासचं बोकड पाहिजे. 70-80 किलोचं बोकड टांगलेल्या ठिकाणी आपण मटण घेणार नाही. म्हणून आपल्याला 20-25 किलोचा बोकड हा स्थानिक बाजारासाठी तयार करायचा की ज्याला काहीही द्यायचं नाही. मी सांगितल्या पद्धतीनं चारा द्यायचा आहे, थोडाफार गहू द्यायचा आहे, मका द्यायचा आहे. 20-25 किलो वजन त्याचं 6-7 महिन्यात आरामात येतं. जर तुम्हाला ईदसाठी बोकड तयार करायचे तर त्यांची मात्र वैशिष्ट्यपूर्ण तुम्हाला काळजी घेतली पाहिजे. त्यांच्या आहारावरती खर्च केला पाहिजे. 50-60 किलोचे बोकड तयार केले पाहिजे. मित्रांनो, हे करत असताना ईदचा बाजार काय म्हणतोय हे सुद्धा आपण पाहिलं पाहिजे. आणि म्हणून या ईदच्या बाजाराचा जर आपण अभ्यास केला तर 70 ते 80% बोकड हे 15 ते 20 हजार रुपयानंच गेले. आणि हे बोकड ज्यांनी बंदिस्त शेळीपालन केले, ज्यांच्याकडे सिरोई आहे, ज्यांच्याकडे बोर आहे, त्यांना ह्या 15-20 हजाराला बोकड देणं शक्य झालं नाही. आणि म्हणून या लोकांचा जवळजवळ 25 ते 30% माल परत आला. ही खूप मोठी हानी या लोकांची झालेली. या उलट राजस्थानाहून कुठलाही खर्च न करता जे सिरोई आलेले होते त्यांना 15-20 हजाराला बोकड देणं शक्य झालं. त्यांनी त्यांचे बोकड विकले, त्यातही त्यांना फायदा झाला आणि ते फायदा करून घेऊन महाराष्ट्रातनं परत गेले. म्हणजेच मित्रांनो, बाहेरच्या जाती महाराष्ट्रात आणून जगवणं, त्यांना काहीतरी विशेष चारा देणं, त्यांना विशेष गोठा देणं, त्यांना विशेष सगळं किफायतशीर सगळ्या सुविधा पुरवणं, या सुविधा पुरवण्यावरती शेतकऱ्याचं अक्षरशः कंबरडं मोडतं आणि शेळी पालन व्यवसाय परवडत नाही. म्हणून जवळजवळ ज्यांनी नव्याने गोठे सुरू केलेले होते असे 5 वर्षापेक्षा जास्त एकही गोठा चालत नाही. म्हणून बंधूंनो, आजच आपण जागं होण्याची गरज आहे आणि आपलं शेळीपालन शाश्वत कसं करता येईल त्याच्यासाठी ज्या काही वेगवेगळ्या टप्प्यावरच्या मी गोष्टी तुम्हाला सांगितल्या ज्या ध्यानात घेतल्या पाहिजे. विशेष म्हणजे आहारावरचा जो खर्च आहे हा 70 ते 80% आहे. आणि म्हणून कमीत कमी खर्च आहारावरती कसा होईल याच्यावरती तुम्ही लक्ष दिलं पाहिजे आणि आपले शेळीपालन जास्त किफायतशीरपणे आपण केलं पाहिजे. तर शेतकऱ्यांनो, अशा रीतीने अत्यंत कमी खर्चात कमी जोखीम घेऊन शेळीपालन केलं तर हा शाश्वत शेळीपालन व्यवसाय
आपल्याला नक्कीच फायदेशीर होईल आणि ही गरिबाची गाय आपल्याला गरिबीत नक्कीच साथ देईल.